आज सकाळी सकाळी सर्वस्वीचं आंघोळीसाठी असं रडायचं चालू होतं. आईने कारलं बनवायला घेतलं होतं. त्यात कूट, कांदा, तिखट, मीठ, चिंच, साखर घातली होती. आणि त्यानंतर मग कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात जिरं आणि तो राहिलेला कांद्याचा मसाला टाकला. थोडा कारल्यात भरलेला आहे मसाला आणि थोडा राहिलेला मग कुकरमध्ये परतवून घेतला. त्यानंतर थोडंसं पाणी ओतून ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. जरा दाटसरच असते ही भाजी. तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का? तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, एकदम थोडं पाणी घाललंय. हे असं काहीसं कारल्याची भाजी तयार झाली बघा. दिवसभर ना सर्वस्वीचे हे असे खेळ चालू असतात बघा. तिला असंच काहीतरी करायचं असतं. आता तिला ह्या गाडीवर पप्पासारखं बसायचंय, म्हणूनच तिची धडपड चालू होती. छोट्याशा गाडीवर तिला असं वाटतं की आपण खऱ्या गाडीवर बसतोय असं. मी साडी फॉल लावायला घेतली होती, तर हिला ती अंगाबरोबर घालायची होती. मलाच हवी आहे घालायला म्हणून मग तिनं माझ्याकडून घेतली. तर हे असं काही चालू होतं बघा तिचं. मीही माझ्या मम्मीची साडी प्रत्येक साडी घालून बघायची. तसंच काही हिचं पण चालू आहे बघा. इथं तिला कातरी सापडली तर मला म्हणते कापू कापू करत होती. तिने केस कापताना बघितले कोणाला तरी. दुपारच्या वेळी बघा 2:30 वाजता हे असं वातावरण झालेलं पावसाचं. फक्त गरजत होता पाऊस आणि 3:30ला मला वाटतं चालू झाला पाऊस. तर खूप वेळ 6:30-7 पर्यंत थोडा थोडा बारीक टिपका पडत होता. हे बघा समोरच्या मेन घराच्या गॅलरीतून असं वातावरण दिसते दुपारी. हे बघा थोडा थोडा पाऊस चालू झालाय. संध्याकाळी मग मुलांना म्हटलं पावसाच्या वातावरणात गरम गरम शिरा खायला करावा, म्हणून मग शिवांशला आणि सर्वस्वीला मिळून शिरा केला होता. तर तिला गॅलरीत बसून खायचा होता पाऊस बघत बघत. मग तिला असा छानसा टेबल टाकला आणि त्याच्यावर शिरा चारायला घेतला. तर तिला स्वतःच्या हातूनच खायचा होता. हे बघा कशी खातीये शिरा. आणि इकडं बघा दादा खात बसलाय शिरा. किती